फ्रिक्वेंटली आस्क्ड इडियम्स अँड फ्रेजेस या सिरीजच्या पार्ट 3 मध्ये मी सचिन मेमाणे आपणा सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो. तो मित्रांनो, आजच्या सेशनमध्ये आपण 25 एक्झाम ओरिएंटेड इडियम्स पाहणार आहोत. त्या प्रत्येक इडियमचा तुम्हाला मीनिंग त्या समोर दिलेला असेल, त्याचबरोबर त्याच इडियमचा वाक्यामध्ये वापर सुद्धा केलेला असेल. उद्देश हा आहे की ती तुम्हाला इडियम चांगल्या प्रकारे समजावी आणि इन केस जर परीक्षेमध्ये ती विचारली गेली तर तुमचं उत्तर 100% करेक्ट व्हावं. आपण सुरुवात करतोय. फर्स्ट इडियम, इन कोल्ड ब्लड. आता ही इडियम तुम्ही डे टू डे लाईफमध्ये बऱ्याच वेळा ऐकली असेल. इन कोल्ड ब्लड म्हणजेच काय? त्याला कोल्ड ब्लडेड मर्डर वगैरे असं म्हणतो आपण. म्हणजेच काय? समथिंग डन डेलिबरेटली अँड इन अन अनइमोशनल वे. म्हणजे कोणतीही दयामया न दाखवता, भावनाशून्य होऊन हेतुपुरस्सरपणे केलेली एखादी कृती, जाणून बुजून मुद्दामून केलेली एखादी कृती म्हणजे त्याला म्हणतो इन कोल्ड ब्लड. आता त्याचा जर वाक्यात वापर करायचा म्हणला आपण कसा करू? ऑल क्राइम्स हॅड बीन कमिटेड इन कोल्ड ब्लड. म्हणजे सगळ्या प्रकारचे गुन्हे कसे केले? कोल्ड ब्लड म्हणजे जाणून बुजून हेतुपुरस्सर आणि अतिशय निर्दयीपणे आपण ज्याला म्हणतो ते करणे, म्हणजेच काय तर इन कोल्ड ब्लड. लेट्स मूव टू द नेक्स्ट इडियम, फेअर अँड स्क्वेअर. आता फेअर अँड स्क्वेअर मीन्स व्हॉट? ऑनेस्टली अँड स्ट्रेट फॉरवर्डली. म्हणजे सरळ सरळपणे आणि प्रामाणिकपणे एखादी कृती करणे, ज्याला आपण फेअर अँड स्क्वेअर असं म्हणतो. त्याचाच वाक्यामध्ये वापर करू आपण. वी हॅव वन द मॅच फेअर अँड स्क्वेअर. म्हणजे ही जी मॅच आम्ही जिंकलेली आहे ना, ती जिंकताना आम्ही कोणत्याही अनुचित मार्गाचा किंवा अप्रामाणिकपणाचा वापर नाही केलेला. फेअर अँड स्क्वेअर ज्याला आपण म्हणतो. नेक्स्ट वन, हार्ड अँड फास्ट. अगेन डे टू डे लाईफ मधलीच इडियम आहे हार्ड अँड फास्ट. हार्ड अँड फास्ट मीन्स व्हॉट? स्ट्रॉंगली बाइंडिंग ऑर नॉट टू बी व्हायलेटेड. म्हणजेच काय? एखादी अशी गोष्ट जी बंधनकारक असणे, ज्याचं उल्लंघन तुम्ही करणं अपेक्षित नसतं, त्याचा वापर करू आपल्या वाक्यामध्ये. द कंपनी डज नॉट हॅव एनी हार्ड अँड फास्ट रूल. म्हणजे कंपनी असं कोणत्याही प्रकारचा रूल नाही आहे की जो बंधनकारक आहे आणि त्याचं उल्लंघन केलं तर तुम्हाला शिक्षा वगैरे होऊ शकते. तर हार्ड अँड फास्ट म्हणजेच काय? काटेकोरपणे एखादा रूल असणे, ज्याला स्ट्रॉंगली बाइंडिंग म्हणतो. नॉट टू बी व्हायलेटेड म्हणजे ज्याचं उल्लंघन तुम्ही करणं अपेक्षित नसतं. नेक्स्ट वन, अंडर अ क्लाउड. ज्याला आपण म्हणतो ना संशयाचं धुकं. आता अंडर अ क्लाउड म्हणजे यू आर नॉट सपोज टू टेक द लिटरल मिनिंग ऑफ इट. शब्दशः अर्थ नाही घ्यायचा. अंडर अ क्लाउड म्हणजेच काय? अंडर सस्पिशन. म्हणजे आपण काय म्हणतो? शंका असणे एखाद्या गोष्टीबद्दल. शंका म्हणजे काय? संशय ज्याला आपण म्हणतो. शंका म्हणा, संशय म्हणा. काय करू वाक्यामध्ये वापर? नितीन्स फोन इज नॉट रिचेबल सो नाव ही इज अंडर क्लाउड. म्हणजे एखादा गुन्हा वगैरे झाला असेल, त्याच्यानंतर नितीनचा फोन नॉट रिचेबल आहे, त्याच्यामुळे संशयाची सुई नितीनच्यावर आहे. म्हणजे नितीन काय? नितीन इज अंडर अ क्लाउड म्हणजेच काय? संशयाच्या भोवऱ्यामध्ये नितीनचं सुद्धा नाव आहे असं आपण म्हणतो. नेक्स्ट वन इज फेस द म्युझिक. जसं मी तुम्हाला म्हटलं की वी आर नॉट सपोज टू टेक द लिटरल मिनिंग ऑफ इडियम ॲज इट इज. आता फेस द म्युझिक म्हणजे म्युझिकला सामोरं जायचं नाही. तर फेस द म्युझिक म्हणजेच काय? फेस द कॉन्सिक्वेन्सेस. म्हणजेच काय? ज्याला आपण म्हणतो परिणामांना सामोरे जाणे. परिणाम म्हणजे कसे परिणाम असतात ते? एखादी वाईट कृती केली तर त्याच्या परिणामांना सामोरे जाणे. याचा वाक्यामध्ये वापर करू आपण. यू हॅव मेड टेरिबल मिस्टेक सो यू हॅव टू फेस द म्युझिक. म्हणजे तू एक भयंकर चूक केली आहे आणि त्याच्यामुळे यू हॅव टू फेस द म्युझिक. म्हणजेच काय? त्याच्यात जो काय वाईट परिणाम होईल त्या वाईट परिणामाला तुला सामोरं जावं लागेल असा त्याचा अर्थ होतो. नेक्स्ट वन, फ्लॉगिंग द डेड हॉर्स. आता फ्लॉगिंग द डेड हॉर्स मीन्स व्हॉट? टू वेस्ट टाइम टू डू समथिंग विच इज इम्पॉसिबल टू डू. म्हणजे अशी एखादी कृती करणे की ज्यातून तुम्हाला आउटपुट काहीच मिळणार नाही, साध्य काहीच होणार नसेल, ज्याला आपण काय म्हणतो? फ्लॉगिंग द डेड हॉर्स. लेट्स यूज द सेम इडियम इन अ सेंटेन्स. यू आर फ्लॉगिंग द डेड हॉर्स, नथिंग विल कम आउट ऑफ इट. म्हणजे तू जे काय प्रयत्न करतोय ना ते निरर्थक आहेत, निष्फळ आहेत, त्यातून काही साध्य होणार नाही. इट मीन्स यू आर फ्लॉगिंग अ डेड हॉर्स असा त्याचा अर्थ होतो. नेक्स्ट वन, पे थ्रू नोज. आता पे थ्रू नोज म्हणजेच काय? पे थ्रू नोज म्हणजे एखाद्या गोष्टीची आवाजवी किंमत मोजणे अपेक्षित किमतीपेक्षा किंवा खऱ्या किमतीपेक्षा. काय म्हटलं? पे मच मोर दॅन फेअर प्राइस. म्हणजे एखाद्या गोष्टीची जी उचित किंमत असते ना, त्या उचित किमतीपेक्षा जास्त किंमत देणे, ज्याला आपण म्हणतो टू पे थ्रू नोज. आता याचा वाक्यामध्ये वापर केलाय. वी हॅव पेड थ्रू द नोज टू गेट ॲडमिशन इन दिस स्कूल. म्हणजे या शाळेमध्ये, या स्कूलमध्ये ॲडमिशन घेण्यासाठी वी हॅड पेड थ्रू द नोज मीन्स व्हॉट?
वी हॅड पेड एक्स्ट्रा विच इज नॉट रिझनेबल. अपेक्षेपेक्षा उचित किमतीपेक्षा आवाजवी किंमत आम्ही पे करणे म्हणजेच काय तर ज्याला आपण म्हणतो टू पे थ्रू दी नोज. नेक्स्ट वन, क्लोज शेव. क्लोज शेव मीन्स व्हॉट? अ नॅरो एस्केप फ्रॉम अ सिरियस डेंजर. आय हॅड अ क्लोज शेव येस्टरडे, आय वॉज हिट बाय अ कार. म्हणजे एखाद्या संकटातून थोडक्यात बचावणे म्हणजे क्लोज शेव. म्हणजे एखाद्या संकटातून असेल, एखाद्या आपत्तीतून असेल, थोडक्यात तुमची सुटका झाली तर तुम्ही या प्रकारचं इडियम वापरू शकता. जसे म्हणलं काल ॲक्सिडेंट होता होता वाचला, म्हणजेच काय म्हटलं? येस्टरडे आय वॉज हिट बाय अ कार, आय हॅड अ क्लोज शेव येस्टरडे. पण थोडक्यात बचावणे, थोडक्यात सुकणे, थोडक्यात वाचणे ज्याला आपण म्हणू. नेक्स्ट वन इज इन हाय स्पिरिट्स. आता इन हाय स्पिरिट्स मीन्स व्हॉट? व्हेरी हॅपी अँड एक्साइटेड. म्हणजे खूप जास्त उत्साही आणि जास्त आनंदी असणे म्हणजे टू बी इन हाय स्पिरिट्स. लेट्स यूज दॅट इडियम इन अ सेंटेन्स. काय म्हटलंय? ऑल द वर्कर्स वर इन हाय स्पिरिट्स ॲज दे गॉट अ बोनस ऑन दिवाळी. म्हणजे सगळे जे कामगार होते ना ते खूप जास्त खुश होते, जास्त आनंदी होते, कारण त्यांना दिवाळीला बोनस मिळाला. म्हणजे काय? दे वर इन हाय स्पिरिट. इट मीन्स दॅट दे वर व्हेरी हॅपी, दे वर व्हेरी मच एक्साइटेड बिकॉज ऑफ दॅट बोनस. नेक्स्ट वन, शेक इन शूज. आता शेक इन शूज म्हणजे भीतीने आपण थरथर कापणे म्हणतो ना, त्याला म्हणतात शेक इन शूज. काय म्हटलंय? टू बी व्हेरी अफ्रेड ऑर स्केर्ड. अतिशय घाबरणे ज्याला आपण म्हणतो, जास्त घाबरणे किंवा भीतीने थरथर कापणे. याचा वाक्यात वापर करू. दे शुक इन देअर शूज वेन दे सॉ टायगर ऑन द रोड. म्हणजे अचानक त्यांच्या समोर रोडमध्ये वाघ आला त्यावेळेस दे स्टार्टेड शेकिंग इन देअर शूज. म्हणजे त्यांची भीतीने अतिशय अगदी गाळण उडणे, अतिशय थरथर कापणे, खूप जास्त घाबरणे ज्याला आपण म्हणतो शेक इन शूज. नेक्स्ट वन, इन द गुड बुक्स. आता इन द गुड बुक्स हे सुद्धा तुम्ही बऱ्याच वेळा ऐकलं असेल. आपण म्हणतो ना आय एम ट्राईंग टू बी इन हिज गुड बुक्स. म्हणजे एखाद्याच्या मर्जीत राहणे, एखाद्याची मर्जी संपादन करणे. म्हणजेच काय? म्हणजे अ स्टेट वेन समवन इज लाइक्ड ऑर ट्रीटेड नाईसली. अशी एखादी अवस्था ज्याच्यामध्ये खूप चांगल्या प्रकारे त्या व्यक्तीला वागवलं जातं त्याला आपण म्हणतो बी इन गुड बुक्स. त्याचा वापर वाक्यामध्ये कसा होईल? ही ऑलवेज ट्रायज टू बी इन बॉस गुड बुक्स सो ही कॅन गेट प्रमोशन. म्हणजे तो कायम बॉसच्या गुड बुक्समध्ये राहायचा प्रयत्न करतो कारण त्याला प्रमोशन पाहिजे. तर टू बी इन गुड बुक्स म्हणजेच काय? तर एखाद्याच्या मर्जीत राहण्यासाठी चांगलं वागणे किंवा चांगलं असणे, त्याच्या नजरेमध्ये ती व्यक्ती चांगली असणे म्हणजेच टू बी इन गुड बुक्स. इन्स अँड आउट्स. आता इन्स अँड आउट्सचा अर्थ आहे तो समजून जातो की नो समथिंग इन डिटेल. एखाद्या गोष्टीबद्दल पूर्णपणे सविस्तर माहिती असणे म्हणजे इन्स अँड आउट्स. आता त्याचा वापर आपण वाक्यामध्ये करू. आय वॉन्ट टू नो ऑल द इन्स अँड आउट्स ऑफ दिस प्रपोजल. म्हणजे हा जो काय तुम्ही प्रस्ताव दिलाय त्या प्रस्तावाच्या बद्दलची सविस्तर माहिती मला अपेक्षित आहे. म्हणजे इन्स अँड आउट्स या अर्थाने तुम्ही ह्या इडियमला वापरू शकता. नेक्स्ट वन इज बाय लिप्स अँड बाउंड्स. बाय लिप्स अँड बाउंड्स मीन्स व्हॉट? रॅपिडली ऑर इन फास्ट प्रोग्रेस. म्हणजे एखाद्या गोष्टी अतिशय फास्ट होणे, अतिशय वेगाने होणे ज्याला आपण म्हणतो लिप्स अँड बाउंड्स. लेट्स यूज दॅट इडियम इन अ सेंटेन्स. द स्कूल एनरोलमेंट इज इन्क्रीजिंग बाय लिप्स अँड बाउंड्स. म्हणजे त्या शाळेमध्ये जे ॲडमिशन्स होत आहेत ना खूप फास्ट होत आहेत, जास्त रॅपिडली होत आहेत, पटपट होत आहेत, ज्याला आपण म्हणतो लिप्स अँड बाउंड्स. नेक्स्ट वन, द ग्रीन आईज मॉन्स्टर. द ग्रीन आईज मॉन्स्टर मीन्स इट इज यूज टू रेफर जेलसी. म्हणजे आकसाची भावना ज्याला आपण म्हणतो जेलसी एखाद्याच्या बदलात. जेलसीला एक्झॅक्टली मराठीमध्ये हेवा वाटणे, मत्सर वाटणे आपण म्हणतो. म्हणजे अशी एखादी व्यक्ती ज्याला हेवा वाटतोय दुसऱ्याबद्दल, जास्त मत्सर वाटतोय, आकस वाटतोय, त्याला ग्रीन आईज मॉन्स्टर असं म्हणतात. याचा वाक्यामध्ये वापर करू. द प्रीस्ट हॅड ॲडवाइज टू स्टे अवे फ्रॉम द ग्रीन आईज मॉन्स्टर. म्हणजे असं हेवेखोर किंवा मत्सर वाटणाऱ्या लोकांपासून मी दूर राहावं अशा प्रकारचा मला सल्ला त्या पुरोहिताने दिला होता असं मला म्हणायचंय. म्हणजे ज्याला आपण थोडक्यामध्ये म्हणतो ना जळकुटा व्यक्ती एखादा आपल्या भाषेत. ठीक आहे. नेक्स्ट वन, टर्न अ डिफ इयर. आता टर्न अ डिफ इयर म्हणजेच काय? टर्न अ डिफ इयर म्हणजे एखादी गोष्ट ऐकून न ऐकल्यासारखी करणे. डिफ म्हणजे काय तर बहिरा, बरोबर ना? म्हणजे थोडक्यामध्ये काय? डेलिबरेटली कोणाचं तरी सांगितलेलं नाही ऐकणे. आता त्याचा आपण अर्थ काय म्हणतो आपण? इग्नोर समवन वेअर दे कंप्लेन ऑर आस्क फॉर समथिंग. एखाद्या व्यक्तीने एखादी गोष्ट तुम्हाला मागितली तर तुम्ही ती ऐकून न ऐकल्यासारखं करताय म्हणजेच काय? तुम्ही ती काम करत नाहीयेत. म्हणजे यू आर टर्निंग अ डिफ इयर टू हिज डिमांड. ओके, लेट्स यूज दॅट इडियम इन अ सेंटेन्स.
माय बॉस ऑलवेज टर्न अ डिफ इयरचं स्पेलिंग चुकले, ऑलवेज टर्न अ डिफ इयर टू माय रिक्वेस्ट, हेन्स आय लेफ्ट द जॉब. म्हणजे माझ्या ज्या काय मागण्या होत्या त्या मागण्या ज्यावेळेस मी बॉसच्या समोर मांडल्या तर बॉसने काय केलं, त्याकडे दुर्लक्ष केलं, इग्नोर केल्या मागण्या, म्हणजेच काय, ही टर्न्ड अ डिफ इयर, दॅट इज वाय आय लेफ्ट दॅट जॉब, असा त्याचा अर्थ होतो. नेक्स्ट वन, रीडिंग बिटवीन द लाईन्स. रीडिंग बिटवीन द लाईन्स म्हणजे काय, ट्राय टू लुक ऑर अंडरस्टँड समथिंग दॅट इज इम्प्लाइड रादर दॅन ओपनली स्टेटेड. म्हणजे एखादी गोष्ट जी सरळ सरळ न सांगता जर गर्भित अर्थ त्याचा काही असेल, जर तो गर्भित अर्थ समजून घेणे म्हणजेच काय, याचा अर्थ होतो रीडिंग बिटवीन द लाईन्स. रमेश ॲग्रीड टू आवर प्रपोजल बट रीडिंग बिटवीन द लाईन्स आय एम नॉट शुअर अबाउट हिज इन्व्हॉल्वमेंट. म्हणजे वरवर पाहता रमेशने सांगितलं की मी तुमच्या प्रपोजल बद्दल ॲग्री आहे, पण मला असं वाटतंय की कदाचित तो त्याच्याबद्दल ॲग्री नाही होणार, म्हणजेच काय, आय एम नॉट शुअर अबाउट हिज इन्व्हॉल्वमेंट, तो त्याच्या सहभागी होईल असं मला वाटत नाही. म्हणजेच गर्भित अर्थ समजलाय, गर्भित काय होऊ शकतं याचा सूचक अर्थ समजणे, ज्याला आपण काय म्हणतो, रीडिंग बिटवीन द लाईन्स. नेक्स्ट वन, टॉकिंग थ्रू हॅट. टॉकिंग थ्रू हॅट मीन्स वॉट, टॉक नॉनसेन्स ऑर टू टॉक वेन यू हॅव लिटल नॉलेज अबाउट समथिंग. म्हणजे एखाद्या गोष्टीचं तुम्हाला पूर्ण ज्ञान नाहीये किंवा अर्धवट ज्ञान आहे किंवा काहीही बोलणे, याला आपण म्हणतो टॉकिंग थ्रू द हॅट. काय वस्तू वापरलं वाक्यामध्ये बघा, व्हॉट एव्हर ही सेड मेड नो सेन्स. तो जो काही बोलला ना ते नॉनसेन्स होतं. ही वॉज टॉकिंग थ्रू हिज हॅट. म्हणजे ही वॉज टॉकिंग थ्रू हिज हॅट मीन्स वॉट, ही वॉज टॉकिंग नॉनसेन्स. सो व्हॉट एव्हर नॉलेज ही हॅड लिटल नॉलेज अबाउट इट. त्याला अतिशय तुटक असं ज्ञान त्याच्याबद्दल होतं. नेक्स्ट वन, गो थ्रू फायर अँड वॉटर. आता गो थ्रू फायर अँड वॉटर म्हणजेच काय, टू फेस मेनी डिफिकल्टीज टू अचीव समथिंग. म्हणजे एखादी गोष्ट मिळवण्यासाठी जेव्हा तुम्ही बऱ्याचशा संकटांना सामोरे जातात, बऱ्याचशा कष्ट तुम्हाला करायला लागतात, चांगल्या वाईट गोष्टींना तुम्हाला सामोरं जावं लागतं, त्याला आपण म्हणतो गो थ्रू फायर अँड वॉटर. एमपीएससी ॲस्पिरंट्स गो थ्रू फायर अँड वॉटर बिफोर दे पास एनी एक्झामिनेशन. म्हणजे एखादा व्यक्ती जेव्हा एमपीएससी पास होतो, मुलगा पास होतो, त्यावेळेस डेफिनेटली ही गोज थ्रू फायर अँड वॉटर मीन्स वॉट, अनेक चांगल्या वाईट गोष्टींना त्याने सामोरं गेलेला असतो, अनेक वाईट दिवसांचा सामना केलेला असतो, असा त्याचा अर्थ तुम्ही घ्यायचा आहे. नेक्स्ट वन, एंड इन फियास्को मीन्स वॉट, समथिंग प्लॅन्ड दॅट गोज रॉंग ऑर फेल्युअर. म्हणजे एखादी गोष्ट तुम्ही प्लॅन करता की असं असं व्हायला हवं, पण ते होतच नाही, तुमच्या पदरी अपयश पडतं किंवा ती गोष्ट चुकीची होते, त्याला एंड इन फियास्को असं म्हणायचं. लेट्स यूज इट इन द सेंटेन्स, फायनली आर मीटिंग एंडेड इन फियास्को अँड एव्हरीवन लेफ्ट. म्हणजे ज्या कारणासाठी आम्ही जी मीटिंग बोलवली होती ते मीटिंगमधून साध्य काहीच नाही झालं आणि सगळे निघून गेले. सो दॅट मीटिंग एंडेड इन फियास्को असा त्याचा अर्थ होतो. नेक्स्ट वन इज अ रेड लेटर डे. अ रेड लेटर डे मीन्स वॉट, अ स्पेशल डे दॅट यू विल ऑलवेज रिमेंबर. असा एखादा दिवस जो तुमच्या कायम लक्षात राहील, कायम स्मरणात राहील, जो अविस्मरणीय असेल, ज्याला आपण म्हणतो अ रेड लेटर डे. कसा वापर करायचा वाक्यामध्ये, वेन आय स्टार्टेड माय न्यू बिझनेस इट वॉज अ रेड लेटर डे फॉर मी. जेव्हा मी माझा स्वतःचा बिझनेस व्यवसाय चालू केला ना, तो दिवस माझ्यासाठी अविस्मरणीय होता. म्हणजेच काय, इट वॉज व्हेरी इम्पॉर्टंट डे इन माय लाईफ, सो इट वॉज अ रेड लेटर डे इन माय लाईफ. लक्षात ठेवा. नेक्स्ट वन, बोर्न टू पिक. बोर्न टू पिक मीन्स वॉट, हॅव्हिंग अन इश्यू दॅट नीड्स टू बी टॉक्ड अबाउट. असा एखादा इश्यू असणे की ज्याच्याबद्दल बोललं पाहिजे किंवा बोलणं गरजेचं आहे. काय म्हटलं, शीतल हॅड अ बोन टू पिक विथ सानिया ॲज शी हॅड क्रिटिसाइज्ड हर बिहाइंड हर बॅक. म्हणजे शीतलला सानियाकडे काही गोष्टी क्लिअर करायच्या होत्या, कारण सानिया काय करते, शीतलच्या बद्दल मागं टीका करते, टिप्पणी करते. म्हणजेच काय, अ पर्टिक्युलर इश्यू दॅट नीड्स टू बी टॉक्ड म्हणजे बोन टू पिक. नेक्स्ट वन, ब्लू आईड बॉईज. ब्लू आईड बॉईज मीन्स वॉट, अ मॅन हु इज लाइक्ड अँड ट्रीटेड वेल विथ स्पेशल फेवर. म्हणजे अशी एखादी व्यक्ती ज्याला खूप चांगल्या प्रकारची वागणूक मिळते इतरांच्या तुलनेमध्ये, ज्याला आपण म्हणतो ब्ल्यू आईड बॉईज. काय म्हणायचं वाक्यामध्ये, राहुल वॉज अ ब्ल्यू आईड बॉय फॉर ऑल द सिनियर्स इन दॅट कंपनी. म्हणजे राहुलला इतरांपेक्षा खूप चांगली वागणूक मिळायची. म्हणजे राहुल वॉज अ ब्ल्यू आईड बॉय फॉर ऑल हिज सिनियर्स इन दॅट कंपनी. म्हणजे चांगल्या प्रकारची वागणूक, इतरांपेक्षा चांगली वागणूक मिळते, ज्याला आपण तो ब्ल्यू आईड बॉय म्हणजेच आवडता, ज्याला आपण थोडक्यात म्हणू. टू मेक वन्स फ्लेश क्रीप. टू मेक वन्स फ्लेश क्रीप मीन्स वॉट, टू मेक समवन फील डिस्गस्टेड ऑर अफ्रेड एटसेट्रा.
म्हणजे अतिशय घाबरणे, प्रचंड घाबरून जाणे, याला आपण म्हणतो टू मेक वन्स फ्लेश क्रीप. द मेमरी ऑफ दॅट हॉरिबल नाईट इज इनफ टू मेक माय फ्लेश क्रीप. म्हणजे त्या काळ रात्री किंवा त्या रात्री जे काही भयंकर प्रसंग एखाद्या व्यक्तीवर घडला तर ती व्यक्ती म्हणते की त्याच्यामुळे प्रचंड घाबरलो होतो. म्हणजेच काय, टू मेक वन्स फ्लेश क्रीप म्हणजेच काय, प्रचंड घाबरणे, अतिशय घाबरणे, याला आपण म्हणतो टू मेक वन्स फ्लेश क्रीप. नेक्स्ट वन, बर्न ओन बोट. आता ही जे बर्न ओन बोट आहे ना, हे आपल्याला माहिती आहे की ज्यावेळेस लोक काय करतात, एखाद्या गोष्ट त्यांना हवी असते, त्यांचं ध्येय साध्य करण्यासाठी लोक काय करतात, आपलं त्याच्यावरचा फोकस कमी नाही झाला पाहिजे म्हणून सगळे प्लॅन बी कट करून टाकतात. म्हणजे मराठीमध्ये आपण म्हणतो की परतीचे दोर कापून टाकणे. म्हणजेच काय की जस्ट परतीचे दोर असतात ना, तर त्यास तुम्ही प्रेझेंटमध्ये तुमच्या जे काही ध्येय आहे, तुमचं जे काही गोल आहे त्याच्यावर 100% फोकस नाही करू शकत, किंवा बॅक ऑफ द माइंड तुम्हाला माहिती असतं की मला कुठेतरी जायला परत प्लॅन बी आहे. जर तुम्ही तो कट करून टाकताय तर 100% तुम्ही तिकडे जास्त लक्ष देताय. म्हणजे इन ऑर्डर टू बी फोकस्ड मेक इट इम्पॉसिबल टू रिटर्न टू अन अर्लियर सिच्युएशन. म्हणजे अनलेस यू बर्न युअर बोट्स इट इज डिफिकल्ट टू प्रोग्रेस इन युअर लाईफ. म्हणजे जर तुम्ही तुमच्या परतीचे दोर कापले नाहीत तर तुम्ही तुमच्या आयुष्यात हे तुमच्या ध्येयावर जास्त लक्ष केंद्रित करू शकत नाहीत. म्हणजे अपयश तुम्हाला यायचे चान्सेस राहत नाहीत. नेक्स्ट वन, ओके. तर बर्न ओन बोट हा आपला शेवटचं इडियम होतं. पुढच्या सेशनमध्ये आपण परत एकदा फ्रिक्वेंटली आस्क्ड इडियम घेऊन येतोय 25 पार्ट नंबर 4 मध्ये. ओके, सो थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. थँक्यू गाईज, धन्यवाद.